तसं त्या अर्थानं समतोल असं हवामान आहे. दिल्लीत गेलं तर आपल्याला 48 डिग्रीचं टेम्परेचर मिळतं. मुंबईत पावसामुळे मुंबई 5-5 जागांनी बंद पडतंय. अनेक गावांमध्ये थंडी इतकी असते की त्या गावांचं कामकाज बंद होतं. मालेगाव तसं नाही, मॉडरेट. महाराष्ट्र राज्य आणि मालेगाव, आणि असंच मालेगावातील कोळशाची खाण आणि या खाण्यातून आम्हाला लाभलेले अस्सल हिरा म्हणजेच आमचे आजचे प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट शिशिर शिवाजीराव हिरे. नमस्कार साहेब. नमस्कार. माय मंच युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमची जर्नी जी आहे ती आज पूर्ण मालेगावसाठी एक प्रेरणा आहे. मालेगाव नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर जी तुमची ख्याती आहे. तर आम्हा मालेगावकरांना प्रश्न पडतो की मालेगावचं जिल्हा सत्र न्यायालय, एक सर्वसामान्य कुटुंबामधला एक तरुण, मालेगाव पासून तर हायकोर्ट, आणि नुसतं मुंबई हायकोर्ट नाही तर मुंबई हायकोर्ट मधल्या हाय प्रोफाईल केसेस याच्यामध्ये जेव्हा डील होते, जेव्हा वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या प्रवृत्तींशी रोजचा तुमचा पाला पडतो, तर हा प्रवास किती वर्षांचा आहे आणि हा प्रवास कसा होता, ऍडव्हेंचरियस होता, या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. इथूनच आपण सुरुवात करू की हा प्रवास किती वर्षाचा आहे. तसं जर पाहिलं तर कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात होते त्याच्या जन्मापासून, आणि आज मी 53व्या वर्षात आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेल की हा त्या सगळ्या 53 वर्षाचा हा मोठा प्रवास आहे. आयुष्याच्या कॅनव्हासवर पाहिलं तर 53 वर्षात तसं म्हटलं तर फार काही नाही, एक मिडल आपण याला आलेलो असतो. पण हा माझा प्रवास त्या अर्थानं सुरू होतो माझ्या जन्मापासूनचा. म्हणजे आई वडिलांनी दिलेले संस्कार, वडिलांनी डॉक्टर असून एक सिम्प्लिसिटीचे किंवा सामान्य राहण्याचे जे काही संस्कार दिले. वडिलांचा आग्रह होता की मालेगावच्या म्युन्सिपल काउन्सिलने, म्हणजे त्या काळातल्या मालेगावच्या म्युन्सिपाल्टीने चालवलेल्या शाळेत आपण शिकलं पाहिजे, आणि त्या हट्टाने वडिलांनी 1ली ते 4थी त्या शाळेत शिकवलं. कारण वडिलांचं म्हणणं होतं की आपल्याला समाजातल्या सगळ्या थरांचा, सगळ्या लोकांचा अनुभव असायला हवा, आणि त्या धोरणातून वडिलांनी मालेगावच्या महात्मा फुले पुतळ्याजवळची जी घड्याळाची शाळा म्हणून ओळखली जाते, आज मला माहित नाही किती लोकांना माहिती असेल, पण पूर्वी त्या शाळेचं नाव घड्याळाची शाळा अशी होती. आणि ह्या घड्याळाच्या शाळेमध्ये श्रीरामनगरचे मुलं होते, मोचू कॉर्नरचे मुलं होते, इंडाईत मळ्यातली आमची फार मोठी टीम होती, 12 बंगल्यावर आम्ही राहायचो, 12 बंगल्यावरची मुलं होते, संगमेश्वरातले मुलं होते. आणि अशा शाळेमध्ये वडिलांनी अतिशय आग्रहाने शिकवलं. आणि त्याचबरोबर माझी आई म्हणजे माळमाथ्यावरचे थोर स्वातंत्र्य सैनिक भिलातात्या यांची 3 नंबरची माझी आई कन्या, ह्या भिलातात्यांनी जे काही संस्कार दिलेले होते वारकरी पंथाचे, आणि ह्या सगळ्यांच्या मला वाटतं समुदायातून, सगळ्यांच्या गुणातून जी काही वाटचाल झाली असेल ती वाटचाल इथं आली. एक गोष्ट निश्चित आहे, तुम्ही मालेगावचे हिरे असा एक उल्लेख केला. हिऱ्यांमध्ये एक लढवय्यापणा आहे. बरोबर. आजपर्यंत तरी तो लढवय्यापणा होता. म्हणजे आमच्या सगळ्या याच्यात जर बघितलं की भाऊसाहेब हिरे, माझे आजोबा केवळराव, म्हणजे ज्यांनी निमगाव एज्युकेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समितीची बुवादादांना बरोबर घेऊन त्यावेळेचं बीजरोपण केलं, असे माझे आजोबा केवळराव हिरे. ह्या सगळ्यांमध्ये एक लढवय्यापणा होता. आजही तो लढवय्यापणा काही अंशानं माझ्याच शिल्लक आहे, आणि तो लढवय्यापणा हीच ती मालेगावच्या सत्र न्यायालयापासून मुंबईच्या उच्च न्यायालयापर्यंत मोठ्या मोठ्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये, म्हणजे एक गोष्ट सांगतो, मी कोणतंही संरक्षण घेत नाही. अनेक वेळा मला हे सांगण्यात आलं की नक्सल लिस्टवर तुम्ही आहात, मोठ्या गुन्हेगारांच्या नजरेत तुम्ही आहात, बरोबर, संरक्षण घेतलं पाहिजे. पण मी दरवेळा सांगतो की मारणाऱ्यामध्ये आणि वाचवणाऱ्यांमध्ये फक्त 6 सेकंदाचं अंतर असतं, असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. आणि त्यामुळे असं होणारच असेल तर माझा दैवत जे काय आहे ते दैवतच मला वाचवेल. आणि अशी ती काहीशी वाटचाल मुंबईच्या उच्च न्यायालयापर्यंत आहे. पण एक नक्की की ही वाटचाल होत असतानाही माझे मालेगावशी अतिशय खंबीरपणे, म्हणजे मी मालेगावच्या मातीतच आहे आणि मालेगावच्या मातीतच गाडला जाणार आहे, ही धारणा अगदी माझी स्पष्ट आहे. मालेगावपासून लांब जात नाही. हा नक्कीच, हा पुढचा मुद्दा हाच होता. आणि तुम्ही तुमचं जे बालपण सांगितलं, एक हरिभक्त पारायण, एक देशसेवा, थोर स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसेवाची जी ओढ असणारे थोर आपले शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय अग्रगण्य. आज मी मुंबईला गेलो होतो, म्हणजे जातो आपण त्यावेळेस बघतो की भाऊसाहेब हिरे मार्ग आजही तिथे आहे. म्हणजे आपल्या हिऱ्यांची जी
लेगसी आहे ती मुंबईपर्यंत आहेच. कायद्याचं संरक्षण करणारे पब्लिक प्रोसिक्युटर, विशेष सहकारी वकील, ही तुमची सर्व महाराष्ट्रभर ख्याती आहे. तर आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे की द ॲडव्होकेट शिशिर हिरे हे सर्वसामान्य मालेगावकरांसाठी काय आहेत, आणि तुमची एक दुसरी एक जी भूमिका आहे पडद्याच्या मागची, ती भूमिका मालेगावकडे बघताना तुम्हाला काय वाटतं की मालेगाव कशा प्रकारे अजून डेव्हलप झालं पाहिजे, किंवा मालेगावमध्ये उणिवा काय आहेत? एक शहरवासी म्हणून, एक भूमिपुत्र म्हणून तुम्हाला मालेगावचं कुतूहल काय आहे? मुळातच ह्या गावात मी वाढलोय, ह्या गावात माझे पाळमुळ आहेत. माझा सगळा मित्रपरिवार, माझे नातेवाईक, ज्यांच्याबद्दल मला अतिशय प्रेम आहे, असा इथला सामान्य माणूस, या सगळ्यांमध्ये वाढ होत असताना मला एक गोष्ट निश्चितच जाणवत होती किंवा जाणवते की ह्या गावात प्रचंड असं पोटेन्शियल आहे, विकासाचं प्रचंड अशी ताकद असलेलं हे गाव आहे. ह्या गावाकडे जर बघितलं तर मी काही गोष्टी आपल्याला निश्चित सांगू शकेल की गिरणा मोसमच्या माध्यमातून निसर्गानं तुमच्या आमच्यावरती प्रचंड असे उपकार केलेले आहेत. गिरणा डॅम सारखा 21,000 MCFT पाण्याची कपॅसिटी सांभाळणारा उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पाण्याचा डॅम आहे. एवढं मोठं धरण नगर जिल्ह्यात नाहीये. ज्याला नाशिककर स्वतःच म्हणतात अशा त्या भंडारदऱ्यात इतकं पाणी साठत नाही, दारणेत साठत नाही, वैतरणेत साठत नाही, एवढं पाणी आपल्या गिरणेच्या त्या बशीमध्ये, गिरणा डॅम मध्ये असतं. आजपर्यंत असं झालेलं आहे की 1965 ला हा धरण बांधून पूर्ण झालं गिरणा डॅम. आतापर्यंत 27 वेळा हे धरण 4 वेळा ओसंडून वाहील इतकं पाणी निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मोसम आहे, त्याच्यामुळे मालेगावला पाणी पुरवठ्याची अडचण नाहीये. पाणी प्रचंड प्रमाणात आपल्याकडे मिळू शकतं. मालेगावच्या हवामानाकडे बघितलं तर त्या अर्थानं समतोल असं हवामान आहे. दिल्लीत गेलं तर आपल्याला 48 डिग्रीचं टेम्परेचर मिळतं. मुंबईत पावसामुळे मुंबई 5-5, 10-10 दिवस बंद पडते. अनेक गावांमध्ये थंडी इतकी असते की त्या गावांचं कामकाज बंद होतं. मालेगाव तसा नाही, मॉडरेट अशा स्वरूपाचं टेम्परेचर इथं मिळतं. म्हणजे सगळे ऋतू हे समानतेने विभागले गेलेले आहेत, बॅलन्स आहेत. मालेगावकडे दुसरं बघितलं तर आपलं असं लक्षात येईल की स्ट्रॅटेजिक लोकेशन आपण मालेगावचं बघा. मालेगावपासून साधारणतः 275 किलोमीटरवरती देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. उद्याचं हू घातलेलं, ज्याला सुरतकडे असं म्हटलं जात आहे की देशाची दुसरी आर्थिक राजधानी सुरत असणारी, ती मालेगावपासून 275 किलोमीटरवर आहे. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे 275 किलोमीटरवरती आहे. इंदोर 275 किलोमीटरवरती आणि नागपूर साधारणतः 400-450 किलोमीटरवर आहे. तर याचाही विचार केला तर स्ट्रॅटेजिकली अतिशय योग्य अशा जागी वसलेलं हे शहर आहे. हे शहर नुसतं योग्य जागीच वसलंय का, तर असंही नाहीये. ज्याप्रमाणे मी सांगितलं की तुम्हाला पाण्याचे, हवामानाचे, लोकेशनचे ऍडव्हान्टेजेस आहेत, त्याचप्रमाणे इथं प्रचंड उद्योगाचं पोटेन्शियल पण आहे. हे मालेगावच्या चारी बाजूला पाहिलं तर टुरिझम मधून मालेगावची मोठी डेव्हलपमेंट आपल्याला करता येऊ शकते. बरोबर. गाळण्याचा किल्ला आहे, रामगडचा किल्ला आहे, कंकराळ्याचा किल्ला आहे, गाळण्याचं जंगल आहे, कवळाण्याचा सयाजीराव महाराजांचा राजवाडा आहे, आणि या सगळ्यांच्या पेक्षा पुढे जाऊन आग्र्याच्या लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेला मालेगावचा भुईकोट किल्ला देखील मालेगावात आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टुरिझमचं प्रचंड असं पोटेन्शियल ह्या गावात लपलेलं आहे. जसं टुरिझमचं पोटेन्शियल आहे तसंच स्वस्त मॅन पॉवर हे मालेगावचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय डोळसपणे विकासाचं व्हिजन ठेवून, प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून वापर करून घेण्याची वेळ आलेली. आणि मला वाटतं की यासाठी सामान्य मालेगावकरच सातत्यानं कमी पडतोय. राजकीय नेत्यांवरती आपण दबावगट करू शकत नाही, आपण त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही. हे सगळ्यात मोठं आपलं आज दुर्दैव झालंय. राजकारण्यांपर्यंत आपल्या मागण्या अतिशय सबळपणे पोहोचवल्या गेल्या पाहिजे. मोठ्या अनेक शहरांमध्ये असे दबावगट आहेत काम करून घेणारे. नाशिकमध्ये गेला तर नाशिक फर्स्ट सारख्या संघटना आहेत, ते नाशिकचा विकास आणि नाशिक याचबद्दल काम करतात सातत्यानं. असं मालेगावात कुठे होताना दिसत नाही. म्हणजे मालेगावकरांनाच आपली मनोभूमिका बदलण्याची वेळ आलेली आहे, निष्क्रियता आलेली आहे. आणि हे निष्क्रियता ह्याच काळाला गेली आहे की चंद्रपूर एक काळात भारतातलं पोल्युटेड शहर समजलं जात होतं, आज मालेगावने चंद्रपूरला ओव्हरटेक केलंय. परवाचाच अहवाल आहे ज्याच्याबद्दल मी फेसबुक पोस्ट पाहिली, मी सोशल मीडियावर लिहिलं. अनेकांनी माझं त्यासाठी आभार मानलं, अभिनंदन पण केलं. मालेगाव हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त आज पोल्युटेड शहर आहे. मालेगावातल्या सामान्य माणसाच्या लंग्सच्या म्हणजे फुफ्साच्या ज्या क्षमता आहेत, ऑक्सिजन धारण करण्याच्या ज्या क्षमता आहेत, मी कालच एका चेस्ट फिजिशियनशी बोललो, ते म्हटलं की मालेगावात
प्रत्येक तिसऱ्या माणसामागे एक टीबीचा पेशंट किंवा टीबीची लागण होऊ शकेल असा माणूस आमच्याकडे येतोय. लंग्स कपॅसिटी ह्या 50% डाऊन झालेल्या आहेत. हे अतिशय भयानक असं हे चित्र आहे. पण सामान्य मालेगावकर यासाठी रस्त्यावर उतरत नाही. मालेगावच्या महानगरपालिकेला काम करायला भरीस पाडत नाही. आज सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात धुळीचे ढीग दिसत आहेत, मातीचे ढीग आहेत, जे अगदी भरून नेले जेसीबीच्या माध्यमातून. तर फार कमी कालावधीत हा प्रश्न सुटू शकतो. तुमच्या माध्यमातून हे सांगायला हरकत नाही की साधारणतः 2006-07च्या दरम्यान मालेगावात सुधीर राऊत नावाचे एक मालेगाव महानगरपालिकेला आयुक्त होते. मुफ्ती मोहम्मद साहेब आजचे जे आमदार आहेत त्यांचं त्यावेळेस तिसऱ्या महाडची सत्ता होती मालेगाव शहरावरती, आणि ह्या तिसऱ्या महाडसाठी कायदेशीर सल्ला देण्याचं, धोरणात्मक निर्णय घेण्याचं कामकाज मी मुफ्ती साहेबांबरोबर करत होतो. त्यावेळेस आम्ही सुधीर राऊतांना मालेगावात आयुक्त म्हणून आणलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून कॅम्प रोड जो आहे तो सगळा त्यांच्याकडे असलेल्या एका बॉबकॅटच्या मदतीनं स्वच्छ केला होता. साधारणतः 24 ट्रक वाळू माती, ही माती ही फक्त महात्मा फुलेंचा पुतळा ते मोची कॉर्नरच्या दरम्यान निघाली होती. ही माती बाहेर फेकली गेली होती. काही महिने का असेना मालेगाव कॅम्प रोड रस्त्यावरच्या लोकांना धुळीपासून संरक्षणच रिलीफ मिळाला होता. हे असं काही करणं शक्य आहे, पण जोपर्यंत मालेगावकर सामान्य जागा होत नाही, रस्त्यावर उतरणार नाही, तोपर्यंत हे करणं फार अवघड होतं. थोडंसं अवघडच आहे. आज चित्र तुम्ही जे बोललात की जॉग्राफिकल कंडिशन मध्ये मालेगाव एक सेफ ठिकाणी आहे. बरेच चांगल्या विकसित शहरांपासून आपण जोडलेलो आहोत. राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्याच्यानंतर तुम्ही एक मुद्दा बोलले की मॅन पॉवर, स्वस्तात मॅन पॉवर आहे. तर मॅन पॉवरचा जर विचार केला, याला कारणीभूत पॉप्युलेशन आहे का? याला निश्चितच कारण मालेगावचं पॉप्युलेशन आहे. मालेगावचा धार्मिक जो स्ट्रक्चर जे आहे ही त्या गोष्टीला कारणीभूत आहे. काही गोष्टी याच्यात निश्चितच निगेटिव्ह आहेत, याच्यात वाद नाहीये. म्हणजे मालेगाव सारखं एक असं गाव आहे की इथं अल्लम्मा इक्बालच्या नावाचा पूल तयार होतो आणि अल्लम्मा इक्बाल हे पाकिस्तानचे पहिले उद्गाते. म्हणजे लोकांच्या डोक्यात असं असेल की जिनांनी पाकिस्तान मागितलं, तसं नव्हतं. पाकिस्तानची संकल्पना खरी सुरू केली अल्लम्मा इक्बाल या नावाच्या कवीने. म्हणजे ज्या कवीने सारे जहां से अच्छा हिंदुस्तान लिहिला, त्याच कवीने 3 वर्षाच्या नंतर सारे जहां से अच्छा पाकी भूमी आमची असं लिहून पाकिस्तानची सुरुवात केली, पाकिस्तानची मागणी केली. पण अशाही माणसाच्या नावाचा ब्रिज ह्या गावात होतो. हिंदू नगरसेवक बसतात सर्वपक्षीय, कोणालाही हे लक्षात येत नाही आपण काय करतोय, कोणत्या गोष्टीला आपण पाठिंबा देत आहोत. तसं म्हणून मी म्हणालो की मालेगावचं पॉप्युलेशनचा जो रेशो आहे, म्हणजे डेमोग्राफी, ती अतिशय बिघडलेली आहे. म्हणजे आज ह्या मालेगावात हिंदू हे अल्पसंख्याक आहेत. 15% हिंदू आज मालेगावात राहिलेले आहेत आणि 85% इतर धर्मीय आहेत. कोणत्याही धर्माशी किंवा कोणत्याही धर्मियांशी आपलं भांडण मुळीच नाहीये. म्हणजे त्यांच्याबद्दल कुठेही आपल्या मनात राग नाहीये, कुठेही द्वेष नाही. काळाची गरज आहे अवेअरनेस करणं. म्हणजे अवेअरनेस करणं ही काळाची गरज आहे. आणि मग जर अशी स्वस्त मॅन पॉवर असेल तर ह्या स्वस्त मॅन पॉवरच्या माध्यमातून मालेगावचा विकास का केला जाऊ, ह्या दृष्टिकोनातून मी त्या लोकसंख्येकडे बघतो. वाढत्या लोकसंख्येचे जे काही दुष्परिणाम आहेत ते निश्चित आहेतच, बरोबर, पण ते हाताळायला केंद्र सरकारच्या एजन्सीज, विविध संघटना ह्या सक्षम आहेत. पण मालेगावकर म्हणून मला वाटतं की जर ही मॅन पॉवर मालेगावात राहणारच असेल तर मग याचा चांगल्या विधायक कामासाठी उपयोग का केला जाऊ दे. युटिलाइज होत नाही ती मॅन पॉवर, बिलकुल युटिलाइज होत नाही. मोठे उद्योग इथे येऊ शकतात, कारण उद्योगाची प्रमुख रिक्वायरमेंट असते वीज, पाणी याच्यासोबत, जमिनीसोबत आम्हाला स्वस्त असं मॅन पॉवर मिळालं पाहिजे. संघटना नसलेलं, म्हणजे कामगार संघटना नसलेलं मॅन पॉवर मिळालं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून आपल्याला ते मॅनपॉवर उपलब्ध. जर इंडस्ट्रीज आल्या मालेगावमध्ये तर ही मॅनपॉवर नक्कीच युटिलाइज होईल आणि जो रिकाम टेकडापणा आहे तो बंद होईल आणि तो मोठ्या प्रमाणात उपयोगातील. दुष्परिणाम असे व्हायला लागले रिकाम टेकडेपणाच्या शब्दाचाच मी वापर करतो की मालेगावात क्रिमिनॅलिटी वाढायला लागलेली आहे. कुत्ता गोळी सारखं प्रमाण मोठ्या प्रमाणात आज चाललेलं आहे. कुत्ता गोळीपर्यंत ठीक होतं असं म्हणायची आता वेळ आली, कारण मालेगावात एमडी मिळायला लागलेली आहे. एमडीचे रेट्स पूर्वी फक्त श्रीमंतांचं ड्रग्ज होतं, आज ते गोरगरिबांपर्यंत पोहोचलेले आहेत. हे ड्रग्ज घेणारे पोरं शेवटी मालेगावच्या पश्चिम भागात येऊन चेन स्नॅचिंग करतायत, महिलांचे मंगळसूत्र चोरीला जात आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींवर जर पर्याय आणायचा असेल
तर कुठेतरी ह्या रिकाम्या हाताला काम द्यावं लागेल. नाहीतर खाली हाथ सिर्फ पत्थर उठाएंगे, ये बात हमें पक्की समझ के चलनी पड़ेगी. ये खाली हाथों को हमें अब काम देना पडेगा. नाही तर ड्रगिस्ट होतील. मालेगावच्या पश्चिम भागातून हेवी लोडेड मोटरसायकल्स वरती येतील, चेन स्नॅचिंग होईल, मंगळसूत्र ओढले जातील, त्याच्यात एखादी महिला पडेल. काही महिलांचा मृत्यू देखील झाल्याचे उदाहरणं महाराष्ट्रात आहेत डोक्यावर पडून. मग हे असं जर टाळायचं असेल तर आपल्याला ह्या रिकाम्या हाताला काम द्यावं लागेल. तर त्याचबरोबर कायद्याचं स्ट्रिक्टेस्ट असं इम्प्लिमेंटेशन मालेगावात करावं लागेल. कायद्याचं अतिशय कडक असं पालन मालेगाव शहरात करावं लागेल. आणि ते जर नाही केलं तर मालेगावातली गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली. मला स्वतःला मालेगावचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली आहे. मी 2001च्या दंगलीवरती विशेष सरकारी वकील म्हणून मी काम केलं, म्हणजे आपल्याला माहिती आहे. त्या जस्टिस के एन पाटलांचं एक कमिशन आलेलं होतं, त्यांच्या पुढे आपण हे सगळे मालेगावचे विषय मांडले होते. त्यावेळेस एक मुद्दा आमच्या असं लक्षात आला होता की त्यावेळेसचा हा अतिशय हे होता की खाली हात सिर्फ पत्थर उठाएंगे. आता परिस्थिती अशी बदलली आहे, मालेगावचा सगळं गेल्या 24 वर्षाची परिस्थिती बदलली आहे. आता या पुढच्या दंगलींमध्ये खाली हात पत्थर नाही उठाएंगे, खाली हातों में कट्टे रहेंगे आणि हे कट्टे फायर होतील. आणि यासाठी अतिशय कडक पद्धतीनं आपल्याला कायद्याचं इम्प्लिमेंटेशन मालेगावात करावं लागणार आहे. त्यासाठी मालेगावातला पोलिसांचा फोर्स वाढवावा लागणार आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही शासनाकडे सातत्यानं मालेगावला पोलीस आयुक्तालय करा ही मागणी लावून धरलेली आहे. पाठपुरावा चाललेला आहे. कारण पोलीस आयुक्तालय आलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स येणार आहेत. बरोबर. जसे कमिशनर येथील पोलीस कमिशनर म्हणजे जे सिनियर एसपी रँकचे असतील, अगदी डीआयजी रँकचं पोलीस कमिशनरेट मालेगावात आणलं तरी डीआयजी लेवलचा माणूस मालेगावात बसेल. त्याच्या हाताखाली 2 ते 3 डीसीपीज असतील, 7-8 ईसीपीज असतील, जे मालेगावात आज अगदीच एक ऍडिशनल एसपी आहेत, 2 डीवायएसपी आहेत. हा सगळा फोर्स 5 पटीनं वाढणार आहे, पोलीस वाढतील. आणि ह्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सराईत गुन्हेगारावर त्वरित कार्यवाही करायचे अधिकार हे सीपीला मिळतात, म्हणजे कमिशनर ऑफ पोलिसला मिळतात, जे आज मालेगावातल्या पोलीस खात्याकडे नाही. त्यांना दरवेळा रेव्हेन्यूकडे जावं लागतं. एखाद्याला तडीपार करायचं असेल तर प्रकरण घेऊन मालेगावच्या प्रांताकडे जावं लागतं. प्रांताने त्याला मंजुरी दिली तर डिव्हिजनल कमिशनर पर्यंत जातं. पण जर कमिशनरेट झालं तर ते फक्त मालेगावातला पोलीस आयुक्तच म्हणजे पोलीस कमिशनरच अशा सराईत गुन्हेगारांना तडीपार करू शकतो किंवा स्थानबद्ध करू शकतो. म्हणून मालेगावात येणाऱ्या दिवसांमध्ये कमिशनरेट होणं फार गरजेचं आहे. पण त्यासाठी पुन्हा एकदा मालेगावकरांची साथ आवाज उठवावा लागेल. चेन स्नेचिंगचा जो विषय बोलले तुम्ही, तर हा विषय सुद्धा एक कुठेतरी धार्मिक रंगाकडे जातो की आमच्या वाचण्यातून सर्वसामान्य मालेगावकर जो वाचक आहे त्याच्या वाचण्यातून व्हिज्युअल्स मधून असं आलं की जी चेन आहे ती स्नॅचिंग हिंदू बायकांशी होती, पश्चिम मध्ये होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो एखादा चेन चोर, साखळी चोर जेव्हा जातो तर तो सहजरित्या निघून जातो. म्हणजे अगदी कॅम्पात झाली तर नामपूर रस्त्याला, द्याना रस्त्याला, टेहऱ्याकडे तो पटकन पसार होतो. तर याच्यावर जे प्रतिबंधात्मक जे उपाय आहेत, सीसीटीव्ही झालेत किंवा कॉर्नरचे रोड झाले. आता जर आपण सांगितलं तर एक मार्केट जवळचा तो रस्ता आहे, तो त्रिकोण आहे. नंतर आपली चर्चा झाली होती, त्या चर्चेतून तुम्ही मला सांगितलं होतं की इंडियन बुटीक जवळचा तो त्रिकोण रस्ता आहे. तर याच्यावर उपाययोजना काय असतील? एक गोष्ट तर अगदी खरी आहे, म्हणजे त्याच्या बाबतीत कोणाचं एक दुमत असायचं कारण नाही की गुन्हेगाराला जात आणि धर्म नसतो, हे तितकंच सोपं. आणि हे खरं पण आहे. कोणत्याही गुन्हेगाराला जात आणि त्याचा धर्म नसतो. पण जो व्हिक्टीम असतो त्या व्हिक्टीमचा धर्मावरनं मात्र तो किती इझिली व्हिक्टीम होऊ शकतो हे मात्र निश्चित होतं. म्हणजे यातला बघा फार सूक्ष्मसा फरक आहे. हिंदू महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, सोन्याची चेन असते आणि ती बहुतांशी साडी किंवा पंजाबी ड्रेस असते. आमच्या मुस्लिम भगिनी ज्या आहेत त्या मानाने नशीबवान आहेत त्या स्टोरीच्या संदर्भात म्हणून, कारण त्या बुरख्यात असते. त्यामुळे त्यांच्या गळ्यात जी सोन्याची चेन असेल ती फारशी दिसून येत नाही. बरोबर. म्हणजे इझी टार्गेट, म्हणजे एखादं सावज किती सहजतेने हातात येत, याच्यावरचा जो फरक आहे तो हा फरक आहे की मुस्लिम बहिणी आमच्या ज्या काही आहेत, मुस्लिम आया आमच्या ज्या काही आहेत, त्यांचा बुरखा असल्यामुळे त्यांच्या गळ्यातल्या सोन्याच्या चेन्स बिलकुल कोणाला दिसून येत. बरोबर. पण हिंदू आया बहिणी ज्यावेळेस रस्त्यावर असतात त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र साडीतून दिसतं, त्यांच्या ड्रेसमधून दिसतं. आणि ते हे जे गुन्हेगार आहेत, मी पुन्हा सांगतो गुन्हेगाराला जात आणि धर्म नाही, यात वाद नाही, पण हे जे कोणी गुन्हेगार त्यांना हे दिसतं. आणि मग जर इझी टार्गेट मिळणार असेल, सहज सावज मिळणार असेल तर तो पटकन ती चेन ओढतो,
त्या महिलेला खाली पाडतो, तिचं मंगळसूत्र तोडतो आणि तो पळून जातो. हा मात्र एक मोठा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणून सावजाला मात्र मला वाटतं त्याच्या इझी टार्गेटच्या माध्यमातून त्याचा बद्दलचा एक विशेष लोकांच्या चोऱ्या होतात असं म्हणणं मात्र आज आपल्याला मग शक्य आहे. चोरांच्या सोयीसाठी आपल्याला आपला पेहराव बदलावा लागेल का असं? नाही, मला असं वाटत नाही. आज महाराष्ट्राकडे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राने गेल्या शेकडो वर्षाच्या इतिहासात पुनरुत्थान केलेलं आहे. मग आपल्याला महाराष्ट्राला अगदी शिवाजी महाराजांपासूनची प्रचंड मोठी अशी आपली परंपरा आहे. म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यापुढे ज्यावेळेस त्यांच्या पुढे आणली गेली त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की कदाचित आमची आई इतकी सुंदर असती तर आम्हीही सौंदर्यवान जन्माला आलो असतो. हे महिलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा त्या काळापासून असा आहे. मग तो किताब महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी गिरवला, महिलांचं लिबरलायझेशन केलं, शिक्षणाकडे ते वळलेत मोठ्या प्रमाणात, महिलांना शिक्षणाकडे आणलं, अगदी दगडगोटे शेण खाऊन महिलांना शिक्षणाकडे नेलं. छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे रायश्री शाहूंनी समतेचं पूर्ण आणलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. त्या अर्थानं महाराष्ट्रातला फार मोठी पुनरुत्थानाची किंवा रेनेसन्स ज्याला म्हणतो आपण अशी परंपरा आहे आणि ती परंपरा कपड्यांमध्ये बंद करण्यात त्या अर्थाने. त्यामुळे आज आपल्या महिला ज्या आहेत त्या त्यांचं स्थान उपभोगतायत, त्या त्यांचं एक समानतेचं स्थान त्यांना मिळालंय, ते आपल्याला कुठे फिरवून घेता येणार. मग करता काय येईल? त्या चोरांचं करता काय? मी त्याच मुद्द्यावर जाणार होतो. अगदी आपण योग्य म्हणलं. मग करता काय येईल? तर मोठ्या प्रमाणात मालेगावात सीसीटीव्ही सारख्या यंत्रणा आल्या पाहिजेत. एक्झॅक्ट. हाय डेन्सिटीचे जे ह्युमन आयडेंटिफिकेशन करणारे सीसीटीव्ही आणि ज्या सिस्टीम्स आहेत त्या मालेगावात बसल्या पाहिजे. मालेगावच्या प्रत्येक प्रमुख चौकात, प्रत्येक प्रमुख रस्त्यावरती विविध क्षमतेचे सीसीटीव्ही लावले गेले पाहिजे. त्यांची कंट्रोल रूम आली पाहिजे. एक सुरुवात झालेली त्या कंट्रोल रूम, काल परवा एक सुरुवात झाली. पण त्या सिस्टीमचा मी ज्यावेळेस काल आढावा घेतला त्यावेळेस मला लक्षात आलं हे अतिशय टोकड आहे. म्हणजे नुसती मलमपट्टी ती आहे. हे मालेगाव सारख्या आज एवढ्या डेन्सली पॉप्युलेटेड शहरात एक 5-25-100 सीसीटीव्ही काही होणार नाही. हे मालेगावात मध्यंतरीच्या काळात ते कमानींचं एक फॅड आलेलं होतं. त्या कमानींपेक्षा जर सीसीटीव्ही लावण्याची कृपा मालेगावातल्या पुढाऱ्यांनी केली तर गावावरती त्यांचे मोठ्या प्रमाणात उपकार होतील असं मला वाटतं. कमानींचं इस्टिमेट आणि सीसीटीव्हीचं इस्टिमेट हे त्याच बजेटमध्ये फक्त गावाची सुरक्षा होईल. कदाचित कमानीमध्ये जास्त पैसा मिळत असेल पुढाऱ्यांना, मला असं वाटतं, जो सीसीटीव्ही थोडासा कमी मिळत असेल. आपल्याकडे पुरावा नसल्यामुळे बोलणं अवघड आहे, पण शक्यता नाकारता येत नाही. सीसीटीव्ही लावले तर मला वाटतं जास्त गावाला उपयोग होईल आणि या सगळ्या पुढाऱ्यांना माता भगिनींच्या दुवा मिळतील एवढं मात्र. स्वतःचं नाव कोरण्यापेक्षा बिलकुल दुवा मिळतील आणि दुवा सगळ्यात जास्त सगळ्यात महत्वाचे आहे. खूप महत्वाचे मुद्दे मालेगावच्या विकासासाठी आहेत आणि एक महत्वाकांक्षी व्यक्ती ज्यावेळेस तुमच्याशी आमचा म्हणजे ही जी एक फॉर्मल कॅज्युअल जी पॉडकास्ट सुरू आहे ही जरी फॉर्मल असली तरी त्यातून जे मुद्दे मिळाले हे मुद्दे ऐकत असताना अंगावर काटे आले. असे अनेक गोष्टी आहेत. तुम्ही सुरुवातीपासूनच अगदी जॉग्राफिकल कंडिशन पासून वॉटर रिसोर्सेस, लोकेशन, त्याच्यानंतर क्रिमिनल, या सगळ्या गोष्टींवर आपण आढावा घेतलाच. तर हे सगळं होत असताना मालेगावकरांची भूमिका देखील तुम्ही सांगितली. तर एक आपल्या मालेगावकरांना, तुम्ही तर मालेगावकरच आहात, तर आपल्याच लोकांना मालेगावकरच राहणार आहात, तर मालेगावकरांना हा सल्ला नसून, म्हणजे आपण आपलेच आहोत, मालेगाव आपलंच आहे, तर मालेगावकरांना हा सल्ला नसून एक विनंती म्हणा किंवा एक मालेगावकरांचा लहान मोठा भाऊ म्हणून तुम्हाला काय सांगता येईल की येत्या काळात आपण मालेगावची रूपरेषा कशी बदलू शकतात? जर तुम्ही काही पावलं उचलत असणार, बंड पुकारा म्हणा किंवा कुठल्या तरी गोष्टीला विरोध करा म्हणा, विकासाच्या दृष्टिकोनातून विरोध करा किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विरोध करा, याच्यावर तुम्हाला मालेगावकरांना काय आव्हान करायचं आहे? मालेगावकरांना एक आव्हान निश्चित करता येईल की, आणि ते करायलाच हवं असं मला वाटतं, की मालेगावकरांनी आता याच्या पुढे अतिशय सजग राहायला पाहिजे. अत्यंत अलर्ट मोडमध्ये मालेगावकरांनी कामकाज केलं पाहिजे. हे कामकाज करताना माझा आणि त्याचा, आपला आणि त्याचा असं फरक करून चालणार नाही. म्हणजे मला नेहमी वाटतं की गुन्हा करणारा मोहम्मदभाई आणि गुन्हा करणारा महादेवभाई हे दोघं सारखेच देशद्रोही आहेत आणि यांच्या विरुद्ध अत्यंत
खंबीरपणे आवाज उठवण्याची वेळ आलेली. जशी त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली, त्याचप्रमाणे मालेगावकरांना राजकीय नेत्यांपुढे विजन घेऊन जाण्याची वेळ आलेली. म्हणजे राजकीय नेताच सगळं करेल हे म्हणून फार चुकीचं. म्हणजे दोन्ही आमदारच सगळं मालेगाव सांभाळतील, सुधरवतील असं म्हणून चालणार नाही. त्यांच्यापर्यंत विकासाचं त्यांच्यापर्यंत विकासाचं मॉडेल घेऊन गेलं पाहिजे. या सामान्यांच्या आकांक्षा आहेत, या आकांक्षा तुम्ही पूर्ण करा. आणि मला खात्री हे दोघं जे आजच्या मालेगावचं नेतृत्व आहे ते मी अतिशय जवळून बघतोय, ते त्या अर्थानं प्रचंड सेन्सिटिव्ह असं नेतृत्व आहे. म्हणजे त्यांना सामान्यांच्या प्रश्नांच्या संदर्भातल्या आस्था आहेत असं मला स्वतःला वारंवार जाणवलं. कमी पडतो ते मालेगावकर प्रश्न घेऊन जातो, या जागेवरती कमी पडतात असं मला वाटतं. विजन घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे आजकाल प्रत्येक जण व्यक्तिगत प्रश्न घेऊन जातो, मी आणि माझं, मी केंद्रित, अगदी मी केंद्रित गोष्टी घेऊन जातो. त्याच्याऐवजी जर मालेगावकर समाजाच्या विकासाचे, म्हणजे पब्लिक ऍट लार्ज ज्याला म्हणतात, समाज म्हणजे मी एक जात धर्म असं नाही म्हणत, एक समाज, पूर्ण समाज, भारतीय समाज, या समाजाच्या विकासाचे मुद्दे जर घेऊन गेले की मालेगावात थिएटर्सची गरज आहे, मालेगावात नाट्यगृहाची गरज आहे, नाट्यगृह नाहीये, सुसज्ज असं उद्यान नाहीये, गार्डन नाहीये, अँफी थिएटर मालेगावात नाहीये, चांगलं वस्तू संग्रहालय नाहीये, चांगलं कलादालन मालेगावात नाहीये, मालेगावकर गाव थोडं जास्त सुसह्य झालं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण होते. या गोष्टी जर घेऊन गेल्या तर मला वाटतं राजकीय नेते निश्चितच त्या विषयाला प्रतिसाद देतील. आणि हे आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे हे मला निश्चित वाटतं. कुठेतरी मालेगाव फर्स्ट, मी सोडून आपण वर आलो तर आपण करू शकतो. मालेगाव फर्स्ट हा मुद्दा घेऊन गेला पाहिजे की मालेगाव हेच पहिलं, बाकी सगळं दुय्यम. हे घेऊन गेलात तर मला वाटतं या गोष्टी सोप्या होऊ शकतात. आणि नक्कीच आम्ही मालेगावकर खूप भाग्यवान आहोत की एक निष्पक्ष आणि पारदर्शक जे पब्लिक प्रोसिक्युटर आहेत, विशेष सहकारी वकील, ज्यावेळेस सहकारी वकिला जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, वृत्तवाहिनींमधून आम्ही नाव ऐकतो, तर मागे एक भाजपचे खासदार आहेत किरीट सोमय्या, त्यांच्या माध्यमातून जे जन्म दाखल्याचं प्रकरण सुरू होते, या त्याच्यावर तर तुम्हीच आहेतच. तर हा मुद्दा काय आहे? झालं असं की साधारणतः 2020 नंतर, म्हणजे NRC आणि CA ह्या ज्या गोष्टी आल्या, तिथून काही घटकांमध्ये काही विशिष्ट लोकांनी एक संभ्रम असा पसरवला की तुमच्याकडे जर जन्माचा दाखला नसला तर तुम्हाला ह्या देशातून हाकलून लावलं जाईल, तुम्हाला बाहेर काढलं जाईल, अशा पद्धतीचा संभ्रम काही विशिष्ट लोकांनी पसरवला. मालेगाव सारख्या गावात, मालेगावच्या पूर्व भागातीलच लोकांनी हा संभ्रम मोठ्या प्रमाणात पसरवला. दुर्दैवानं मालेगावच्या पूर्व भागात असलेली गोरगरीब जनता जी होती त्यातले बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक बळी पडले. एक आर्थिक सुसूत्रबद्ध असं एक्स्टॉर्शनचं रॅकेट चालवलं गेलं, गोरगरीब लोकांकडून पैसे काढले गेले आणि त्यांच्यासाठी सुरुवातीला कोर्टाच्या स्तरावरती, म्हणजे कोर्टातून जन्माचे दाखले मिळवले गेले. त्यासाठी मालेगाव महानगरपालिकेच्या जन्म आणि मृत्यूच्या रजिस्टरमध्ये त्या व्यक्तीचं नाव जन्माला किंवा मृत्यूला सामील नाही केलं गेलेलं असं एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. त्याला अनुपलब्धता किंवा नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट म्हणतात, ते दिलं गेलं. त्याचा कोणताही अभ्यास केला गेला नाही, कारण परत मालेगाव महानगरपालिका आहे, जहां सब कुछ हो सकता है, मतलब काम नहीं होगा तो भी काम हो गया, इसका सर्टिफिकेट मिलता है, बिल निकल जाता है, एक ही रोड 50 बार भी बनता है, मालेगाव में कुछ भी बन सकता है. आणि याला हे सगळं व्हायला मालेगावचे पुढारी मात्र निश्चित जबाबदार आहे. कुछ दिवस तर असं अनुपलब्धता प्रमाणपत्र दिलं गेलं. त्याच्या आधारावरती सुरुवातीला कोर्टाच्या दिशाभूल करून, मी अतिशय जबाबदारीने हा शब्द वापरतोय, कोर्टाच्या पण दिशाभूल केल्या गेल्या, जन्माचे दाखले मिळवले गेले. आणि नंतर ज्यावेळेस ह्याचं सगळं याचं ज्युरिडिक्शन मालेगाव तहसील ऑफिसकडे गेलं, तिथून तर प्रचंड प्रमाणात अनागोंदीचा कारभार सुरू झाला. म्हणजे कोर्टात 1-2 झाले असतील, इकडे 100 पैकी 100 त्यांना काही वेळा अंधारात ठेवण्यात आलं, काही वेळा त्यांनी स्वतःहून डोळे जाग करून घेतली, कारण मोठ्या प्रमाणात पैसा दिला जात होता. आणि याच्यातून झालं असं की मालेगावच्या पूर्व भागातील गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात लूट केली गेली. हा मुद्दा इथंच सीमित होता असा नाहीये. त्याचा वाईट परिणाम असा झाला की 2019ला मालेगावातून बांगलादेशींनी पासपोर्ट्स मिळवले. म्हणजे जो बांगलादेशी ह्या देशाचाच नागरिक नाहीये त्याला मालेगावचा पण नागरिक केला, देशाचा पासपोर्ट पण मिळवून दिला. आणि असे लोक आहेत अशी शंका वरिष्ठ स्तरावरती होती. आणि भाजपचे एक खासदार किरीट सोमय्या यांनी हा विषय उचलला त्या
केसेसच्या संदर्भात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. माझ्यावरती प्रचंड व्यक्तिगत स्वरूपात त्याच्यात हल्ले करण्यात आले, मला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, थ्रेट्स आले, माझ्या नातेवाईकांना कसं बदनाम करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला गेला, शिशिरीरे दबावात कुठे येऊ शकतील यासाठी प्रयत्न केला गेला. पण मी कोणत्याही दबावाला घाबरणारा हा शेवटचा माणूस आहे, याच्यात काही वाद नाही. म्हणजे कदाचित लढवय्या आहे मी आपण. दबावाला कधीच माझ्या आयुष्यात आजपर्यंत घाबरलेलो नाही. मी कोर्टांपुढे एक मुद्दा नेहमीच घेऊन गेलो ह्या सगळ्या संदर्भात, की ह्याला आपण मोठ्या कॅनव्हासवरती मोठ्या पार्श्वभूमीवर बघितलं पाहिजे. नुकताच पहलगामचा हल्ला झाला. हो. पहलगामच्या हल्ल्यात आपल्या तपास यंत्रणांनी हे उजेडात आणलं, उघडकीला आणलं की पहलगामचा हल्ला करण्यात पाकिस्तानी नागरिक होते. आता आपण मालेगावची केस नजरेपुढे घेऊ. जर मालेगावातून जन्माचे दाखले असे एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला अतिशय सहजतेने उपलब्ध करून देण्यात आले आणि त्याने एखाद्या अतिरेकी हल्ल्यात भाग घेतला, आपलं केंद्र सरकार, आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज, इंटेलिजन्स एजन्सीज म्हणतील की हा पाकिस्तानी नागरिक होता, पण त्याच्या खिशातून मात्र मालेगावचा जन्माचा दाखला निघेल, आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होती. खूप बदनामी होईल. हे आपण म्हणतो की बाहेरच्याने येऊन हल्ला केला आणि ते खरं पण आहे. पण असा जर जन्माचा दाखला बोगस त्याच्या खिशात मिळाला तर तो माणूस भारतीय ठरेल आणि आपण जगभरात तोंडगशी पडू. हा सगळ्यात त्याच्यातला महत्वाचा मुद्दा होता. आजही तुम्हाला सांगायला हरकत नाही की जी एसआयटी फॉर्म केली गेली, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम जी फॉर्म केली गेली, तिच्या समोर असं आलं की साधारणतः 38 ते 45 लोक असे आहेत की जे सापडतच नाही. नोंदी आहेत त्यांच्या, त्यांचे जन्माचे दाखले पण त्यांचे पत्तेच नाही, किंवा जो पत्ता दिलाय त्या पत्त्याच्या जवळपासच्या लोकांना विचारावं तर ते म्हणतात ऐसा आदमी कभी यहाँ रहा ही नाही. काही लोकांचे पत्तेच फेक आहेत. रजिस्टर कोण? नोंद आहे नोंद आहे, त्यांना जन्माचे दाखलेही दिले गेलेले आहेत. त्यांनी जन्माचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केला तहसीलदारकडे. त्या अर्जाच्या आधारावरती त्यांना जन्माचा दाखला पण दिला गेला. त्या आधारावरती त्यांनी स्वतःला भारतीय असं सिद्धही करून घेतलं असं म्हणायला हरकत. पण ते माणसाच अस्तित्वात नाही, मग ते कोण होते? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मग ते बांगलादेशी होते का, ते पाकिस्तानी होते का, की कोण होते हे शोधणं मात्र अतिशय महत्वाचं. आणि हा खरा धोका आहे, हा ओळखून समाजाने याच्याबरोबर उभा राहायला पाहिजे. पण झालं असं की याला जाती धर्माचा रंग दिला गेला, राजकीय रंग दिला गेला, की मुसलमानांविरुद्ध तुम्ही असं एक याला हे दिलं गेलं. माझं म्हणणं होतं की देशद्रोह्यांविरुद्ध आम्ही, बरोबर, माझं म्हणणं होतं गुन्हेगारांविरुद्ध आम्ही. पण ह्या सगळ्या गोष्टीला एक वेगळा रंग मालेगावात दिला जातो. आणि दुर्दैवानं मालेगावातली जी सजग अशी जनता, ज्यांना हे पटतंय की हे चुकीचं होत आहे, मग तो हिंदू असेल मुसलमान असेल, बरोबर, याच्या विरुद्ध बोलत नाही. हे सगळ्यात महत्वाचं दुर्दैव आहे. नैतिक जबाबदारी विसरले. हे जर बोललेत आणि मालेगावच्या पूर्व भागातल्या पुढाऱ्यांना सांगितलं की तुमच्या राजकीय पोळ्या तुमच्या घरात वाजा, बरोबर, कोर्टाच्या आवारात येऊन वाजू नका, तर मला वाटतं जास्त चांगलं होईल. पण ते दुर्दैवानं होत नाही. हे खरं मोठं मालेगावच्या सिव्हिक सोसायटीचं मोठं अपयश. वैयक्तिक आयुष्यावर फरक पडतो या सगळ्या थ्रेट्सचा? नाही, मी माझ्या पत्नीला, म्हणजे जे माझा या सगळ्या कामांमधला एक स्ट्रॉंग असा पिलर आहे माझ्या एकत्र कुटुंबातला, म्हणजे बाई मला कधीच डिमांड माझ्याकडे कसलीच करत नाही. तिला जरी तुम्ही विचारलं तर ती सांगेल की आम्ही घरात कोर्ट बिलकुल आणत नाही. वकिली हे फक्त कोर्टातच ठेवायचं. काळा कोट उतरवून ठेवला की मग त्या विषयाला दुसऱ्या दिवसाचा कोर्ट चढवेपर्यंत हात नाही घालायचा. कोर्ट उतरला, ऍडव्होकेट शिशिरीरे रोल ओव्हर, संपला. मग फक्त शिशिरीरे मालेगावकर. प्रवास खूप आहे तुमचा. आता ट्रेनवर मुंबई, तिथून नागपूर, संभाजीनगर पोर्ट असेल, या प्रवासात डेली रुटीन चुकतं तुमचं? सांगायला हरकत नाही. आठवड्याला साधारणतः 3,500 किलोमीटर प्रवास मी करतो. 3,500? त्यासाठी मात्र मी सगळे मार्ग वापरतो. म्हणजे मी ह्या 3,500 प्रवासात आठवड्याच्या रेल्वे वापरतो, गाडी वापरतो, जिथं विमान असेल तिथं ते होईल. अजून बैलगाडीची व्यवस्था किंवा वेळ माझ्यावर आलेली नाही. मालेगावकरांवर येऊ नये ही माझी अपेक्षा. पण अशी बैलगाडीने एखाद्या कोर्टात जायची वेळ आली तर ती पण माझी तयारी पोचणार आहात. ती आहे. थोडीशी प्रकृती बरोबर हेळसांड होते, पण आपण जर एखादी गोष्ट आता व्रत म्हणून घेतलेली आहे, आपण जर एखादी गोष्ट आपल्या देशाच्या प्रती असलेली भक्ती दाखवण्यासाठी म्हणून जर स्वीकारलंय, कारण आपली पिढी त्या अर्थानं अतिशय अभागी पिढी. आपल्याला स्वातंत्र्य युद्धात सहभागी व्हायला मिळाला नाही. आपल्याला देश घडवण्याच्या सुरुवातीच्या 20-25 प्रोसेसमध्ये आपल्याला जाता आला नाही. त्यामुळे आपली पिढी मी त्या अर्थानं अभागी समजतो. मग भाग्य हे की हे जे काही गुन्हेगार आहेत, मग ते ममता कुलकर्णी सारखं एखादं मोठं ड्रग लॉर्ड व्यक्तिमत्व असो, भीमा कोरेगाव सारखं,
ममता कुलकर्णीला फिल्म ऍक्ट्रेस म्हणून ओळखतात, मी मात्र गुन्हेगार म्हणून गुन्हेगार, ओळखतो. बरोबर. मग ममता कुलकर्णी किंवा तिचे साथीदार हे 5-5 वर्ष जेलमध्ये राहावेत यासाठी प्रयत्न करण्याचा एक आपल्याला संधी मिळाली तर ती करावी. कोरेगाव भीमासारखे विषय आहेत ज्याच्यातून नक्सल ऍक्टिव्हिटीज उजेडात आणता येतील तर ते करावं. पोर्शकारचं जे कल्याणी नगरचं नुकतंच झालेला केस आहे पुण्याची, ज्याच्यात 2 लोक चिरडून मारले होते, त्या केसेसमध्ये जर धनदांडगे जे कायद्याशी खेळतायत त्यांना जर हे दाखवता आलं की कायद्याशिवाय दुसरं या देशात काहीही मोठं नाही तर ते करावं. आणि मला वाटतं तीच आपल्या देशाच्या प्रति एक देशसेवा आहे आणि म्हणून ते एक व्रत म्हणून स्वीकारले. त्याच्यामुळे फार त्या तब्येतीचं काय होतं नाही होत त्याचा फार बाऊ करू नये असं मला वाटतं. कानावर आल्या काही गोष्टी. त्याच्यात एक अजून एक हाय प्रोफाईल केस होती जे की सुसाईड पण होता, काही लोकांनी त्याला वेगळा रंग पण दिला. आय एम टॉकिंग अबाउट सुशांत सिंग राजपूत, ऍक्टर. बर. त्याच्यात ह्या केसच्या संदर्भात काही माहिती माझ्याकडे निश्चित आहे. त्यातली काही माहिती अशी की जी पब्लिक डोमेन मध्ये नाहीये, पण आता त्याला सीबीआयने त्याचा चार्ज रिपोर्ट केलेला आहे. सीबीआयने सांगितलं की तो सुसाईडच आहे. ओके, त्यामुळे ते सुसाईडच आहे, आपल्याला वेगळं काही म्हणता येणार नाहीये. माझ्याकडेही त्यापेक्षा वेगळी काही माहिती नाहीये, कारण अपेक्स इन्स्टिट्यूटने जे काही सांगितलंय ते तपासांती सांगितलं आणि ते योग्यच आहे. हे सगळं बघत असताना मी तुमच्या सोशल मीडिया हँडल्स बघतो, तुमचं सार्वजनिक जीवन बघतो. मालेगाव आणि मोसमला लागून एक किल्ला, भुईकोट किल्ला, आणि तो आज गळ्यापर्यंत दाबलेला आहे. वारंवार मी तुमच्या कोट्स मधून ऐकत असतो की भुईकोट किल्ल्याचा श्वास मोकळा करा, रक्तरंजित नदी. हा वेळ कसा भेटतो आणि याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की याला ह्या प्रश्नाला 2 वेगवेगळे आहेत. म्हणजे किल्ला फक्त गळ्यापर्यंतच दाबलाय का, तर असं नाही, किल्ला डोक्यावरनं पण दाबलाय, कारण किल्ल्याच्या बुरुजांवरती पण अतिक्रमण झालेले. त्या अर्थानं किल्ला नुसता चौबाजूनच दाबलाय असं नाही, तर डोक्यावरनं पण किल्ला दाबला गेलेला आहे. साधारणतः 367 निवासी अतिक्रमण, 6 व्यावसायिक अतिक्रमण आणि 3 धार्मिक स्थळ तिथं उभारलेत. आणि हे सगळे बेकायदेशीररित्या उभारण्यात आले. मालेगावातले सर्व पक्ष, सर्व धर्मीय नगरसेवक अत्यंत शांततेत झोपून होते. त्यामुळे हे महत्व कोणाच्याच लक्षात आलं नाही की या किल्ल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे. 31 मे पर्यंत सगळ्या किल्ल्यांवरचे अतिक्रमण दूर करा अशा पद्धतीचा GR महाराष्ट्र शासनानं काढला आणि हा प्रश्न आमच्या खात्यांनी हातात घेतला. कोर्टात आज जरी त्याला स्टे मिळालेला असला तरी मला खात्री आहे की प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे, संरक्षित स्मारक आहे, त्यामुळे आज न उद्या याच्यावरचं अतिक्रमण निश्चितच दूर होणार आहे. त्याचबरोबरीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला मालेगावच्या मोसमच्या रक्तरंजित प्रवाहाचा. अगदी खरं आहे, मालेगावातले जे घरगुती कत्तलखाने आहेत, कारण नुसतं कुर्बानीच्या दिवसांमध्येच नाही पण इतर वेळाही मालेगावात ओपनली स्लॉटरिंग होतं, ओपनली कत्तली होतात आणि हे सगळं रक्तरंजित पाणी मालेगावच्या मोसम नदीमध्ये मिसळतं. ह्यावेळेस मी स्वतः अतिशय हिमतीनं म्हणजे बकरी ईदच्या दिवशी मोसमच्या पाण्यात उतरून याचं मी शूटिंग केलेलं आहे की कशा पद्धतीनं पाण्याचा रंग बदलत जातो. येणाऱ्या प्रत्येक नाल्यामधून किंवा येणाऱ्या प्रत्येक गटारीतून रक्तमिश्रित पाणी कसं येतं हे घेऊन आलो. विधिमंडळात आमच्या काही मित्रांना प्रश्न विचारावे यासाठी विनंती केली. त्याच्यात पनवेलचे आमदार जे आहेत विक्रांत पाटलांनी हा प्रश्न देखील विचारला. त्या दिवशी रात्री 1 पर्यंत आम्ही फिडिंग करत होतो की सर ही पोझिशन आहे. त्यांनी ते प्रश्नही विचारले. मला वाटतं कुठेतरी मालेगाव आवाज उचलतंय, सजग व्हायला लागलेला आहे. मग ती सजग होण्याची सुरुवात आपल्या स्वतःपासूनही असली तर काय गैर नाहीये. आणि मग जर आपल्या ज्या विषयावरती विश्वास आहे ते करण्यासाठी थोडासा जास्त वेळ, थोडेसे जास्त एफर्ट्स घेणं काही गैर नाही असं मला वाटतं. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत या मालेगावचा विकास आणि सगळ्या सर्वसामान्याचे प्रश्न. हे सर्व होत असताना वकिली व्यवसाय काय? वकिली व्यवसाय हा निश्चितच गोरगरिबांच्या मदतीसाठी, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी, धनदांडग्यांना धडा शिकवण्यासाठी आणि गुन्हेगाराला फाशीवर पोहोचवण्यासाठी हा माझा वकिली व्यवसायाचा माझा एम आहे. एक नक्की सांगेल की ह्या व्यवसायाचं बाळकडू मला माझे मावसा आणि मालेगावचे ख्यातनाम ऍडव्होकेट TR पवारांकडून मिळालं. ज्यांच्याकडे मी काही काळ वकिली केली. उज्ज्वल निकम सर हा एक माझा या क्षेत्रातला आदर्श राहिलेला आहे.
कारण झोकून देणं कसं असतं, एक रोल मॉडेल काय असतं स्पेशल पीपीचं काम करण्याचं, तर ते उज्ज्वल निकम सरांकडनं घेतलं. आणि ह्या सगळ्यांचा, माझ्या सगळ्या सिनियर्सचा, मी निश्चितच वकिलीच्या व्यवसायात माझ्या आई वडिलांसह ऋणी आहे. म्हणजे मी जेवढा आई वडिलांचा ऋणी तेवढाच मी यांचा पण ऋणी. भारतीय लोकशाहीचे जे स्तंभ आहेत त्या स्तंभांपैकी एक महत्वाचा स्तंभ म्हणजे न्यायपालिका. आजही आपण खेड्यापाड्यांमध्ये असो किंवा शहरांमध्ये असो, कधीही दोन भावांच्या भांडणी असो, दोन समाजाच्या असो किंवा दोन घरांच्या भांडणी असेल, तर शेवटी एकच शब्द निघतो त्यांचा, की आय विल सी यू इन कोर्ट. की त्यांचा त्या कोर्टवर विश्वास आहे, भारताच्या न्यायपालिकावर विश्वास आहे. आणि नक्कीच या सगळ्या न्यायपालिकेच्या प्रक्रियेमध्ये तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते जे न्यायासाठी लढतात, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लढतात, यांचं खूप मोठं योगदान आहे. हे योगदानासाठी आम्ही मालेगावच नाही तर पूर्ण भारताकडून आम्ही तुमचे ऋणी आहोत. आणि आजच्या आमच्या माय मंच या युट्यूब चॅनलमध्ये जी तुम्ही मुलाखत दिली आणि एवढं सुंदर अशा विकासावरच्या गप्पा असो किंवा सगळ्या गप्पा असो, याच्याबद्दल तुम्ही आम्हाला वेळ दिला, याबद्दल नक्की सांग तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. मी मायमंच आणि मायमंचच्या सगळ्या टीमचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.